आज पत्रकारांना सामोरं जाण्याचा विषय असा आहे की देवदत्तजी निकम यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या व्यासपीठावरून मी भाषण केलं। आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते, परंतु आम्हाला अपेक्षा होती की त्यानंतर ते आम्हाला भेटल्यानंतर आम्हाला काही कुठली अपेक्षा त्यांच्याकडून बाकीची नव्हती, पण आम्हाला अपेक्षा अशी होती की ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक आठवडाभर आचारसंहिता लागायच्या आधी आम्ही जे आमरण उपोषण केलं आणि जे प्रश्न घेऊन आम्ही त्या ठिकाणी बसलो होतो ते सगळे प्रश्न लोकांना माहिती आहे। बिबट्याचा सगळ्यात गंभीर प्रश्न या भागामध्ये आहे। शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळाली पाहिजे, दुधाचे बाजारभाव कमी झालेले आहेत, दूध धंदा परवडत नाही, पुन्हा ऊसाच्या बाजारभावाच्या संदर्भातला विषय होता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या भागामध्ये ज्या पाणी योजना होणार होत्या, कळमडी असेल, माळसाकांदा असेल, कळमजाई असेल, पांडवदरा असेल किंवा आदिवासी भागातली आपल्या शिरूरच्या भागातल्या 12 गावांचा पाण्याचा प्रश्न, या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आम्ही जी काही भूमिका घेतली होती, प्रशासनाने आमच्याबरोबर मीटिंग केली, प्रांत कार्यालयामध्ये मीटिंग झाली, तुम्हाला माहिती आहे। पण जी लोक राजकारणी मंडळी आहेत, समजा वळसे पाटील साहेब असतील किंवा देवदत्त निकम साहेब असतील, यांनी आमच्याशी या संदर्भामध्ये चर्चा केली पाहिजे। तुमची भूमिका यानंतरच्या काळामध्ये काय असणार आहे, कारण मुख्य प्रबळ प्रतिस्पर्धी हे दोनच आहेत, त्यांनी या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट करावी का या शेतकऱ्यांच्या या भागातल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तुमची भूमिका काय असणार आहे आणि ती ज्याची भूमिका आम्हाला योग्य वाटेल आणि खरोखर त्यांना या भागातील जनतेच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची कळकळ असेल त्यांनाच आम्ही आमचे मतदान करू। कारण आमची स्वाभिमानी शेतकरी संघटना, आमची अख्खी हयात त्याच्यामध्ये चाललेली आहे की आम्ही घरादारावर तुळशीपत्र ठेवून टोकाचा संघर्ष करून आज लेकरा बाळांना प्रपंचाला वेळ न देता आज शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी आज जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी लढतोय। आणि आम्हाला राजकारण आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं नाही, राजकारण काय आमचा पोटापाण्याचा धंदा नाही। आम्ही नेहमी सांगतो आमच्या दृष्टीनं या भागातील शेतकऱ्यांना, या सगळ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी। आणि मी म्हणतो आमच्याही काही कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही आता तुमच्यातच चाललं, इकडं 3 पक्ष तिकडं 3 पक्ष, सगळं मिलबाटके खानेवाले हे सब लोक। अरे आमच्या एखाद्या कार्यकर्त्याला संधी दिली तर आम्ही सुद्धा सभागृहात चांगलं काम करू शकतो ना। स्थानिक स्वराज्य संस्थे नाही, विधानसभा लोकसभा, पण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही सुद्धा चांगलं काम करू शकतो। आणि आत्तापर्यंत आम्ही माझंही काम तुम्ही पाहिले, ग्रामपंचायतच्या माध्यमातून आज एका दूध संस्थेमध्ये मी काम करतोय, सहकारी दूध संस्थेमध्ये, त्या ठिकाणी आम्ही चांगलंच काम केलं आहे ना। मग आमच्या बाबत पण तुम्हाला असं एवढं काय आहे, म्हणजे सगळं तुम्हीच केलं पाहिजे, त्या संदर्भामध्ये तुम्ही आमच्याशी चर्चा केली पाहिजे आणि या संदर्भामध्ये तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट केली पाहिजे। आणि कुणी जर आम्हाला गृहीत धरीत असेल आणि आम्ही फरफटत कोणाच्या मागे जायला मोकळे नाही, कारण आमची परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी आहे, असं असताना देखील एका चांगल्या भावनेनं आम्ही त्या ठिकाणी गेलो म्हणजे त्याचा कुणी गैरअर्थ काढायचं कारण नाही किंवा आम्हाला गृहीत धरायचे काही कारण नाही। त्यामुळं आमची भूमिका आम्ही पुन्हा एकदा सगळ्या कार्यकर्त्यांशी बसून त्या ठिकाणी ठरवू आणि आम्हाला जो योग्य वाटेल त्या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेऊ। आणि त्यातल्या त्यात प्राधान्यक्रम आम्ही देवदत्त निकमांना त्या ठिकाणी दिला होता, परंतु ते अद्यापर्यंत आमच्याबरोबर आले नाही, बसले नाही, 5 मिनटंसुद्धा वेळ त्यांनी आम्हाला दिला नाही। त्याच्यामुळं थोडंसं शेवटी आमच्या वरिष्ठांना आम्ही काय सांगायचं, राजू शेट्टी साहेबांनी सुद्धा मला असं डायरेक्ट उठसूट काही करता येत नाही, शेवटी मला पण बंधन आहेत, मी एका संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करतो, मलाही काही माझ्याही पण भावना समजून घेतल्या पाहिजे। फक्त केवळ राजकीय याच्यापोटी, तुमच्या फायद्यापोटी जर तुम्ही आमचा वापर करून आमची फरफट करणार असाल तर आम्ही फरफटत कोणाच्या मागे जाऊ शकत नाही।